आई जिजाऊ प्रथमतः अभिवादन करतो. विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज, छात्रवीर, धर्मवीर संभाजी महाराजांना नमन करून आजच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती प्रदान कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले, खास या कार्यक्रमाला ठाण्याहून उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक आदरणीय दिनेशजी मलपे साहेब, मंचकावर उपस्थित असलेले ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं, ज्यांनी मार्गदर्शन केलं, असे सर्वच मंचकावरील मान्यवर, या कार्यक्रमासाठी प्रसंगी उपस्थित असलेले सभागृहातील सर्वच माझ्या माता भगिनी, वेळेअभावी सर्व मान्यवर म्हणून सर्वांचा उल्लेख करतो. उपस्थित सर्व मान्यवर ज्यांनी हा कार्यक्रम व्हावा त्यासाठी गेली कित्येक दिवस झालं धडपड केली आहे, असे आमचे भोसले, त्यांच्या भगिनी आदरणीय भिसे, वंदनाताई भिसे व त्यांच्या अनेक हातांनी या कार्यक्रमाला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचे प्रथमच अभिनंदन आणि आभार मानतो. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्ती प्रदान कार्यक्रम या कार्यक्रमाची संकल्पनाच खूप आगळी वेगळी आणि चांगली आहे. कारण एखाद्या 5-50 लाखाचं घर बांधलं आणि 5-25 लाखाचं फर्निचर जरी केलं, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्या घरात नसणार नाही, तोपर्यंत त्या घराला शोभा येणार नाही. बघा तुम्ही, कुठलाही माणूस असू द्या, आपण त्याच्या घरात गेल्यानंतर, त्याच्या मेन हॉल मध्ये गेल्यानंतर सगळेजण पहिल्यांदा त्याच्या भिंतीकडे, त्याच्या फर्निचरकडे बघत असताना कुठल्या महापुरुषाचा फोटो लावलाय, कुठल्या महापुरुषाची मूर्ती ठेवली आहे, हे आवर्जून प्रत्येक जण बघत असतं. मग घर लहान असो मोठा असो, त्याच्यामुळं आपल्या घराची शोभा जर कुठल्या गोष्टीने वाढणार असेल, ते एकमेव नाव आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आहे, की ज्यांनी त्यांच्या हयातीमध्ये त्यांचं आयुष्य कशा पद्धतीने व्यतीत केलं. आई जिजाऊंचे संस्कार घेऊन आता आमच्या भगिनीने खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. मी परत इतिहासावर जाणार नाही. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ राहिलेला नाही आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्याबरोबर आहेत. तर त्या काळात ज्या पद्धतीच्या लढाया होत्या, तलवारी घेऊन लढाई करावी लागायची, घोडेस्वार असायचे, पण आज परिस्थिती बदलली आहे. आता आपल्या मुलींना, मुलांना शिकवल्याशिवाय, त्यांच्या हातात पेन दिल्याशिवाय आपल्याला येणाऱ्या काळातल्या स्पर्धा परीक्षा करता येणार नाही. प्रत्येक माणसाला वैवाहिक जीवन जगत असताना अनेक अडचणीला सामोरे जात असतो आपण, आणि त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपण बरेचदा कुणी कर्जाच्या बाबतीत, वेगवेगळ्या अडचणीत असं वाटतं की आयुष्य आता खचलंय आणि काहीतरी संपलंय. कधी एखादा अपघात घडला, एखादी गोष्ट व्याधी झाली, शारीरिक व्याधी झाली, ह्यामध्ये माणसं खचून जातात. पण तुम्ही जरा कधीतरी एकदा विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांना 350 वर्षाखाली किती अनेक अनंत अडचणीला छत्रपतींना सामोरं जावं लागलं असेल, आणि त्यातनं सुद्धा कधी न डगमगता मार्ग काढण्याचं काम महाराजांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये कधी असं वाटलं की आता सगळं संपलंय, आता खूप अडचणी आहेत, समोर अंधार दिसतंय, त्यावेळेस एकच माणसाचा चेहरा समोर आला डोळ्यासमोर, ते म्हणजे डोळे मिटल्यानंतर आलं पाहिजे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. मग तुमच्या अडचणी तुम्ही विचार करा, आपल्या ज्या अडचणी आता तुमच्या डोक्यात असतील की मला रोज ह्या अडचणीला मी सामोरं जातो, ह्या गोष्टी आहेत, या सगळ्या अडचणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अडचणी समोर किती टोटक्या आहेत हे आपल्याला लक्षात येईल. आता सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं काम करावं लागणार आहे. आता आमच्या भगिनींनी उद्योग क्षेत्रातलं मार्गदर्शन आपल्याला किती गरजेचं आहे, कारण इथं बसलेले सगळीच माणसं करती माणसं आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची, आपल्या परिवाराची जबाबदारी तुमच्यावर असणार आहे. त्याच्यामुळं आपण एखाद्याला म्हणत असतो की सर्वश्रेष्ठ काय दान आहे, तर अन्नदान आहे असं म्हटलं जातं, पण मी त्याच्या पलीकडे सांगतो, अन्नदानाने एखाद्या वेळेस एखाद्याची भूक मिटू शकते. अन्नदानाने एखाद्या भुकेल्या माणसाला एकदा जेवण दिल्यानंतर त्याची भूक मिटेल, पण एखाद्याला आयुष्यासाठी तुम्ही व्यवसाय रूपी त्याला जर हातात भाकरी दिली तर त्याच्या कायमची आयुष्याची भूक मिटू शकते. एवढी ताकद व्यवसायामध्ये आहे. त्याच्यामुळं स्वतःचा व्यवसाय आपण कशा पद्धतीने करू, छोटा असला मोठा असला, बरेचदा महापुरुषांनी आपल्याला सांगितलंय, तेल पॉलिश पासून, बूट पॉलिश पासून ते जगातल्या सगळ्या उच्च कामापर्यंत कोणतंही काम करताना लाजलं नाही पाहिजे, आणि ते काम श्रद्धेने आणि निष्ठेने केलं तर त्याच्यातले आपण कसं मास्टर होऊ, कारण हे महत्वाचं चक्र आहे आणि आपण ते शिकलं पाहिजे. समाजातलं कुठलंही काम लहान नाही आणि कुठलंही काम मोठं नाही. काम हे सगळ्यांना काम म्हणून आपण जर तरी श्रद्धेप्रमाणे केलं तर खऱ्या अर्थानं त्या कामाचं फलित झाल्याशिवाय राहत नाही.
आपण मी वारंवार सांगत असतो, परवा सांगितलं की शाळेत एका कार्यक्रमाला गेलो होतो. शाळेचं आमचे मुख्याध्यापक महत्वाचे आहेत, शिक्षक महत्वाचे आहेत, त्याच पद्धतीने शाळेची जी घंटा वाजणारे आमचे शिपाई काका आहेत ते सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. काम लहान नाही आहे, काम ते कर्तव्याने करतात, प्रत्येक तासाला ते घंटी वाजवतात, हे सुद्धा खूप महत्वाचं काम आहे. म्हणून आपण कुठलं काम लहान आहे असं समजू नका. येणाऱ्या काळात आपल्याला जर आपल्या घराची जबाबदारी, मी खास करून युवकांना सांगतो मागं बसलेल्या, आता आमच्या भगिनींनी सांगितलं की डॉल्बी या सगळ्या गोष्टीत, आता आमच्या बापूंचं आमचं बोलणं पण तेच व्हायचं, या गोष्टी जर थोड्याशा कमी झाल्या पाहिजेत या पण आम्ही विचारायचे आहेत. पण छत्रपतींचा विचार आहे, आपण डोक्यात घेण्यापेक्षा डोक्यात घेऊन जर आपण राहिलं तर आपलं आयुष्य ज्या पद्धतीने आपण खूप खडतर समजतो त्या अवघं इतकं सोपं झाल्याशिवाय राहणार नाही. खूप उशीर झालाय त्यामुळे जास्त बोलणार नाही, पण मी आयोजकांचे खूप खूप धन्यवाद मानतो की स्वतःच्या खिशाला चटका लावून लोकांच्या घराची शोभा वाढवण्याचं काम, इतकं पुण्याचं काम. खऱ्या अर्थानं अनेक भेटी होऊ शकतात, पण छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ह्याच्यापेक्षा मोठी भेटच होऊ शकत नाही. आणि इतकं खूप समजदारीने केलेलं हे काम आहे. आणि हे काम माझं जर म्हणणं आहे तुम्ही करताय, पण इथं आलेल्यांनी सुद्धा आपल्या आपल्या परीनं 2-5 मूर्त्या ज्यांच्या घरात आपण मूर्ती पोचवू शकतो, ज्याच्या झोपडी असेल, सर्वसामान्य झोपडपट्टीत राहणारा माणूस असू द्या, त्या घराची जरी घरपण म्हणून द्यायचं असेल तर त्याला ही मूर्ती पोचली पाहिजे. आणि आपण ही सेवा अशीच पुढं आपल्या पुढं ज्यांनी मिळाले त्यांनी पण 5 मूर्त्या पुढे दिल्या तर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घराघरात पोहोचवणारा आपल्या सगळ्यांचं काम होईल. मी आणि मल्पे साहेब सुद्धा गेली 1 तास 1.5 तास, कारण मला का उशीर होतोय म्हणून आम्ही कंटिन्यू माणूस पाठवत होतो, विचारत होतो. आणि त्यांनी सांगितलं की तयारी व्हायला लागली आहे. पण तयारी बघितल्यानंतर लक्षात आलं की नुसतं पाहुण्यांनाच फेटे बांधले नाहीत, तर येणाऱ्या प्रत्येक सभागृहात आता शेवटच्या येणाऱ्या माणसाला सुद्धा फेटे बांधून मान देण्याचं काम आयोजकांनी केलं. त्याबद्दलही त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. आणि आपण केलेला हा अतिशय चांगला कार्यक्रम, आपण त्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.